आय एम सॉरी, मी जरा ओव्हर एक्साइटेड झालो. पण स्वानंदी बघ ना, आपलं बाळ किती लकी असणार आहे. म्हणजे तो या जगात आल्यावर त्याचे खरे आई बाबा त्याच्या आयुष्यात असणार आहेत. तुला आनंद नाही वाटत आहे का याचा? तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही त्या बाळाला सारखं सारखं तो 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 असं नका ना उल्लेख करू. मणी सरांना वाटतंय आम्हाला मुलगीच होणार, त्यामुळे सारखं सारखं तो नका म्हणू. निघायचं का? उशीर होतोय. मणी सर वाट बघत असतील. ओके, ये. सावकाश. याला म्हणतात सुंठी वाचून खोकला जाणं. ती वॉर्डन माझ्या घरावर हक्क गाजवायला आली होती. देवाने अशी शिक्षा दिली ना तिला, जिवंत असून काही बोलू शकत नाही. उघड्या डोळ्यांनी बघून सगळं सहन करावं लागतंय. बस म्हणावशीच डोळे मिटेपर्यंत. सत्येंद्र, सदा, न्यूजपेपर द्या यार. सकाळपासून न्यूजपेपर मागतोय मी. कमॉन. अरे एवढा कशाला चिडतोयस? आणि पेपरला असं काय सोनं लागलंय तू एवढा चिडलायस ते? सदा, दे लवकर न्यूजपेपर. हो सर. किती वेळ न्यूजपेपर द्यायला? सॉरी सर. जा आता ब्रेकफास्ट घेऊन ये. आता होणार आहे धमाका. काय रे, काय झालं? अशी काय बातमी आहे पेपर मध्ये? बघा. बघू. कुठे? घरात अंतरदेव आणि बाहेर तूच माझा सखा. स्वानंदी आणि दुष्यंतचा फोटो कोणी आणि कुठे काढला? बॉम्ब कुठे मिळाला, कोणी काढला, हे प्रश्न आता महत्वाचे नाहीये. हे कोणामुळे शक्य झालंय ते महत्वाचं. स्वानंदी आणि दुष्यंत डॉक्टरकडे गेले होते ना, तेव्हा माझा एक माणूस मी त्यांच्या मागे लावला होता.